100 शेळ्यांचा जर हिशोब धरला सर, तर ते 100 नोकरदारांना मागा पडेल असं उत्पन्न आहे. तर आज आपण असं टॅली धरतो सर, मी आवर्जून सांगतो, 100 शेळ्या, 200 पिल्ल, 200 पिल्ल गुणले 3 महिने जर सांभाळले तर गुणले 7,000, तर 14 लाख. असा कोणता व्यवसाय सर 14 लाख तुम्हाला 6-7 महिन्यात देऊ शकतो? जर शेळीचं वर्ष असं असतं सर, 14 महिन्याचं वर्ष असतं, आपलं 12 महिन्याचं असतं, तर शेळीला 5 महिने आणि दुसरे अजून 5 महिने, 10 महिने तिचा 5 महिन्याचा गाभण काळ असतो. 2 वेळ तर 14 महिन्यामध्ये होतात, 2 महिने तिचे खाली जातात. म्हणजे 7 दुने आपण 14 महिने जर धरले तर 14 महिन्यामध्ये 100 शेळ्यांचं कॅल्क्युलेशन धरलं तर 28 लाख रुपये निव्वळ लाभ आपल्याला राहिला. आणि 2-3 लाख रुपये आपला काय खाद्यपित्याचा 3-4 लाख रुपये खर्च होईल. मग 28 लाख रुपयाचं आपलं वार्षिक उत्पन्न झालंच पाहिजे सर. आणि असा कोणता व्यवसाय सर का तुम्हाला एवढं ठाम आणि शाश्वत उत्पन्न देईल? परंतु शेळीपालन व्यवसाय असा आहे की तुम्हाला शाश्वत उत्पन्न देणारा आणि याचा मटणाचा हमी भावच आपल्याला मिळतो. त्यामुळं हे कॅल्क्युलेशन अगदी कष्टाचं आहे, अगदी फक्त कॅल्क्युलेटरवरच शेतकऱ्यांनी नाही केलं पाहिजे.